नमस्कार मित्रांनो, मंगल ॲग्रो फार्मच्या नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। सदरील व्हिडिओ हा मंगल ॲग्रो फार्म आयोजित 9व्या एकदिवसीय प्रशिक्षण शिबिराविषयी आहे। गेल्या 20 तारखेला म्हणजे जानेवारीच्या 20 तारखेला आम्ही आमच्या फार्मवर 9वे एकदिवसीय कमी खर्चातील नैसर्गिक कुक्कुटपालन प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते। त्याचाच हा सदरील व्हिडिओ आहे। नेहमीप्रमाणेच याही प्रशिक्षणाला जवळपास महाराष्ट्रातील सगळ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हजेरी लावली होती। या प्रशिक्षणासाठी आमच्याकडे 55 शेतकऱ्यांनी हजेरी लावली होती। यामध्ये आपण नेहमीप्रमाणेच जसं करतो त्याच पद्धतीने आपण सर्व गोष्टी करत असतो। यामध्ये आल्यानंतर सर्व पाहुण्यांना चहा नाश्ता, त्यानंतर बरोबर आपण 10 वाजता प्रशिक्षणाला चालू करतो आणि आपल्या आलेल्या प्रशिक्षणार्थी जेवढे आहेत त्यांच्याकडूनच आपण सरस्वती पूजन करून आपला कार्यक्रम चालू करत असतो। त्यानंतर ओळख हा जो असतो महत्त्वाचा कार्यक्रम तो करतो। या प्रशिक्षणाला सुरुवातीला कमी संख्या होती, परंतु जसं वेळ होत गेला तशी येणाऱ्यांची संख्या ही वाढत गेली। तुमच्या लक्षात येईल की मंगल ॲग्रो फार्म आयोजित प्रशिक्षणाला दिवसेंदिवस जी येणाऱ्यांची संख्या आहे ही वाढत आहे। विशेष एक बाब इथे सांगावीशी वाटते की जे प्रशिक्षणार्थी अगोदर प्रशिक्षण घेऊन गेलेले आहेत तर तेच प्रशिक्षणार्थी आमच्याकडे नवीन शेतकऱ्यांना पाठवतात। विशेष म्हणजे यामध्ये त्याच जे प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेऊन गेलेत त्यांच्या घरातील किंवा पाहुण्यातील असे लोक जास्त येतात। याचाच अर्थ असा आहे की आपल्याकडून कुठेतरी एक चांगलं कार्य घडतं आहे। कारण बऱ्याचदा आपण बघतो की बऱ्याच ठिकाणी खूप वेगळी परिस्थिती असते, परंतु आपल्याकडे येणाऱ्यांची संख्या जी आहे ती वाढत आहे आणि जी लोक एकमेकांना सांगतात की आमच्या प्रशिक्षणाला जा, खरंच त्या सर्वांचे मनापासून आभार। तर आपल्या प्रशिक्षणामध्ये जे काय असतं दुपारपर्यंत आपण थिअरी घेतो, त्यामध्ये जे काही प्रशिक्षणार्थी आले आहेत त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं वगैरे आपण याच्यामध्येच हे करतो। या प्रशिक्षणाचे एक जर चांगली गोष्ट सांगायची जर म्हटली तर बरीच नवीन शेतकरी आहेत की जे म्हणतात आपण इकडे प्रशिक्षण घ्या तिकडे, तर तसं प्रशिक्षण घ्यायला काही हरकत नाही, पण ज्यावेळेस आपण प्रशिक्षण प्रत्यक्ष फार्मवर घेतो तर ती गोष्ट वेगळी असते। दुपारच्या प्रशिक्षणानंतर ही जी आहे ही जेवणाची सोय चालू आहे। त्याचे हे काही फोटो तुमच्या लक्षात येतील। यामध्ये यावेळेस आपण थोडीशी अंडी वगैरे उकडून दिल्यात। आपण प्रत्येक वेळेस नवीन काहीतरी करत असतो जेणेकरून आपल्याकडे आलेले जे शेतकरी आहेत यांना एकदम घरच्यासारखं सगळं काही गोष्टी मिळाव्यात याचा आम्ही प्रयत्न करतो। कारण बऱ्याच ठिकाणी प्रशिक्षण असलं की 10 ते 5 म्हणजे 10ला यायचं 5ला तुम्ही हॉलच्या बाहेर, परंतु इथे तसं काही नाही आहे। इथे तुम्हाला लक्षात येईल की भरपूर सारे प्रशिक्षणार्थी आधीपासून आलेले आहेत आणि आमच्या घरासमोर जवळपास पार्किंगचं जे आहे स्वरूप तयार झालेलं आहे। या प्रशिक्षणाची विशेष बाब म्हणजे या प्रशिक्षणाला आलेली जास्तीत जास्त मंडळी ही दुचाकीवर आली होती। तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीमध्ये इथे सर्व गर्दी झालेली आहे। आमच्या प्रशिक्षणात जे दुपारचं आहे त्याच्यानंतर आपण मधल्या सुट्टीमध्ये जेवणाचा कार्यक्रम ठेवतो। यामध्ये यावेळेस जी शाकाहारी आहेत त्यांना वेगळं बसवलं होतं, मांसाहारी वेगळं बसवलं होतं। शाकाहारीमध्ये बऱ्याच लोकांना सणवार किंवा काही असतं, त्यामुळे बरीच लोक शाकाहार करतात, त्यांच्यासाठी आपण सेपरेट सोय करतो। त्याच्यामुळे नवीन जरी कोणी येणार असेल तर त्यांनी ती चिंता करू नये, कारण आपल्याकडे आपण ती सोय करतो आणि सगळं जे काय आहे ते वेगळं केलेलं असतं। त्यामुळे ही एक विशेष आपण सोय करतो। आणि दुपारी आपण जेवणामध्ये कडकनाथचं चिकन देतो, त्यासोबत जसं आपल्याकडे उपलब्ध असेल
जे काही आमच्याकडनं देता येईल त्या आपण गोष्टी देत असतो. यावेळेस आपण शेव, गुलाबजामुन आणि उकडलेली अंडी असं वेगळे वेगळे ज्यावेळेस जे काही नवीन करता येईल ते आपण करत असतो, जेणेकरून आपल्याकडून आलेल्या प्रशिक्षणार्थींची जास्तीत जास्त सेवा होईल याचा एक तो प्रयत्न असतो. तर बऱ्याचदा प्रशिक्षणार्थी जे आहेत ही बरीच शहरातली असतात, त्याच्यामुळे आपण शक्यतो पूर्ण स्वयंपाक जो आहे तो चुलीवरच बनवतो. चुलीवरची जी चव असते ती खूप वेगळी असते. आपला हा जो कार्यक्रम जेवणाचा झाला त्याच्यानंतर जे आपण आहे ते प्रत्यक्ष प्रॅक्टिकलवर भर देतो. जेवणानंतर आलेल्या प्रशिक्षणार्थींना जे काही आपल्याकडे आपण साहित्य ठेवलेलं आहे जे पोल्ट्रीशी रिलेटेड, तर ते आपण समोर ठेवलेलं असतं. त्याच्यानंतर आपण प्रत्यक्ष फार्मवर जातो. फार्ममध्ये आपण जे 1.5 एकरमध्ये केलेलं आहे त्या गोष्टी प्रत्यक्षात बघायला मिळाल्यामुळे बराच फायदा होतो. यामध्ये कोंबडी बसवण्यापासून त्यांनी पिल्लं काढलेली जे असतात ते सर्व शेतकऱ्यांना समोर बघायला मिळतं. आपण काय करतो, प्रत्यक्षात हाताळायला पक्षी देतो. यामध्ये इथे आपण असील जो आहे सगळ्यांच्या हातात दिला. बऱ्याचदा लांबून बघून कळत नाही असील काय आहे, पण ज्यावेळेस आपण त्याला उचलून घेतो त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की असीलचं वजन काय असतं किंवा काय त्याची क्वालिटी आहे. इथे तुमच्या लक्षात येईल की कोंबडीने पिल्लं काढलेली आहेत. ज्या काही गोष्टी आहेत कमी खर्चातील त्या आपल्याला एकदा समोर बघायला मिळाल्या की आपल्याला पण आपल्या घरी जे काही साधन साहित्य उपलब्ध आहे त्यामधून आपण बऱ्याच काही गोष्टी करू शकतो. म्हणून आमचं प्रॅक्टिकलवर जास्त लक्ष असतं. कारण थिअरी आपण कुठेही कशीही घेऊ शकतो, परंतु प्रॅक्टिकल हे जे आहे हे ज्यावेळेस आपण बघतो, हाताळतो त्यावेळेस बऱ्याच गोष्टी लक्षात येतात. या प्रशिक्षणाला आपण अपंगांसाठी फीज कमी ठेवली होती आणि एक आमच्याकडे यावेळेस प्रशिक्षणार्थी अशी होते की ते नॉन महाराष्ट्रीयन होते. त्यांना म्हणजे बऱ्याच ज्या गोष्टी आहेत त्या फक्त समजत होत्या, पण त्यांना मराठी बोलता येत नव्हतं. तर अशी ही संख्या आता दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. त्यानंतर आपल्याकडे जे आपण फ्री रेंजमध्ये केलं आहे तर त्यामध्ये बऱ्याच गोष्टी शेतकऱ्यांना सांगण्यात आल्या की कटिंग कधी करायची, शेवऱ्यांची, कोंबड्या सोडताना किती दिवसानंतर सोडल्या पाहिजे, त्याची काळजी कशी घेतली पाहिजे. या ज्या गोष्टी असतात ह्या सांगण्यापेक्षा प्रत्यक्षात बघितल्या की बऱ्याच लक्षात येतात. त्यामुळे आपण शक्यतो या गोष्टींना खूप महत्त्व देतो. आणि आत्ता सध्या फार्मवर जवळपास 20 ते 22 जातीचे वेगवेगळे पक्षी आहेत. ते सर्वांना जवळून बघता यावेत याची आपण खास सोय करतो. यामध्ये प्रत्येकजण प्रत्येक जे चित्र आहे समोरचं ते आपल्या मोबाईलमध्ये उतरत चालला होता, जेणेकरून प्रशिक्षण संपल्यानंतर ह्या ज्या आठवणी आहेत ह्या सतत लक्षात राहाव्यात. त्यानंतर आपण आपल्याकडे चारा पिके आहेत, ज्या मुक्त संचारमध्ये आपण चारा पिके जर लावलं तर आपल्या खाद्यावरचा खर्च कमी होतो. बऱ्याचदा कुक्कुटपालनामध्ये खाद्यावर जास्त खर्च होतो म्हणून ते करत नाही, परंतु खाद्यावरील खर्च कसा कमी करायचा या दृष्टीने कुठली चारा पिके लावली पाहिजे याच्यावर पण आपण बरीच सखोल माहिती शेतकऱ्यांना देतो, जेणेकरून पुढे जी काही मुक्त संचारमध्ये करणारी मंडळी आहेत त्यांचा जास्तीत जास्त फायदा व्हावा. आणि एक मुक्त संचारमध्ये आपण जे बोलतो की एक चिकनला वेगळी चव येते, तर त्या पद्धतीने आपण ते करतो. त्यानंतर पक्ष्यांना लसी कशा द्यायच्या, पक्ष्यांच्या डोळ्यातून लसी देताना कुठल्या काळजी घेतल्या पाहिजे, पक्ष्यांना इंजेक्शन देताना कुठली काळजी घेतली पाहिजे. आपण बऱ्याचदा आपण लसी करतो परंतु त्या लागू होत नाहीत, त्याची काय कारणं असतात, या ज्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या सखोल आपण प्रॅक्टिकलमध्ये करतो. कारण आणि बऱ्याच मंडळींना आपण स्वतः इंजेक्शन वगैरे द्यायला लावतो, जेणेकरून त्यांना बाहेरून कुठल्याही व्यक्तीला बोलवून पैसे द्यायची गरज लागत नाही. कारण आपण जी फी घेतो तर त्या फीमधून प्रशिक्षणार्थींना जेवढी माहिती देता येईल तेवढी आपण माहिती देण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांना कुठलीही अडचण राहू नये ही एक काळजी घेतली जाते. जर कुणाला आमच्या प्रशिक्षणाला यायचं असेल तर त्यांनी जरूर कळवा. आणि आमचा हा जो व्हिडिओ आहे जर तो आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा
आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा, जेणेकरून आमच्या सर्व जी माहिती आहे ही आपल्याला वेळोवेळी मिळेल. धन्यवाद.